10:30 वाजता रात्रीच्याला आपल्या टेंटपाशी एक दादा मला पिझ्झा घेऊन आलते, अक्षरशः पिझ्झा. कुठे आहे दादा? हे बघा दादा, कुठला तुम्ही? आम्ही इथले गोळपचे. तुम्हाला कसं कळलं मी आहे म्हणून? तुमची रील बघितली होती. रील बघितली होती तुमचे म्हणजे कायम तुमचे व्हिडिओ बघत असतो. हा का? त्याच्यामुळे तुम्हाला फॉलो करत असतो, त्याच्यामुळे तुमची रील आली बघितली म्हटलं. अच्छा. आणि आज नेमके तुम्ही म्हटलं आमच्या इथे आलाय आणि आम्ही भेटणार. बरं, मी हायवे पासून लांब आतमध्ये टेंट लावलाय तरी कसं काय कळलं राव तुम्हाला? एवढा किती आतमध्ये टेंट लावलाय मी? कसं आता एवढे तुम्हाला फॉलो करतात म्हणजे कोण नाही कोणतरी सांगतात आम्हाला. हा, राईट. तर भाऊ, कोकणातली माणसांचं प्रेम जे ना भाऊ, वतू चाललंय, वतू प्रेम वतू चाललंय. मला कोकण सूट वाटत नाही अक्षरशः, कारण की एवढं प्रेम भेटतं ना इकडं. कोकणची माणसं साधी बोळी आहे ती, पण खूप जास्त प्रेमळ आहे ती. एवढी प्रेमळ आहे ती ना, की ह्यांना ना असं वाटतं ना काय कधी कधी इथंच राहू, नगच कोकणच नको वाटतं सोडायला मला कधी कधी. बाकी जेवण आता इतक्यात केलेलं आहे, दाखवतो तुम्हाला. आता इतक्यात मला खूप जास्त छान जेवण दिलं होतं एका ताईनं. हे बघा, हे टेंट आहे. आता जेवण केलं एकदम मस्त, मग ठीक आहे ना. आणि बस आता झोपायचं आहे, पण तोवर पिझ्झा घेऊन आलो आणि पोट तर लय फुगलं. दादाला म्हणलं मला काय पिझ्झा वगैरे नको, पिझ्झा खाऊ पुढल्या वेळेस. दादा ह्यावेळेस काय पिझ्झा नको, ठीक आहे ना, कारण की आता मला लय झालं आहे आता. आणि धन्यवाद बरं का तुम्ही. नक्की घेऊन येणार. हो नक्की. चल दादा, धन्यवाद बरं का मनापासून. दादा तुम्हाला पण धन्यवाद. तुम्हा सर्वांचं प्रेम असत राहून द्या. भेटूया पुढल्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत फॉलो करून सबस्क्राईब करून येऊ शकता. हर हर महादेव. हर हर महादेव.